पेंटेकॉस्ट, द फीस्ट ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याचा सण, पुनरुत्थानाचा 50वा दिवस. आजच्या दिवशी आपण पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती पवित्र आत्म्याचा सोहळा साजरा करीत आहोत. ह्या पवित्र आत्म्याचा जणू काही अनुभव आपल्याला इस्रायलच्या संपूर्ण तारण इतिहासामध्ये पाहायला मिळते. अगदी सुरुवातीला उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या ओवीमध्ये आपण बघतो की परमेश्वराचा आत्मा हा जलाशयावर तळपत होता आणि हा परमेश्वराच्या आत्म्याने संपूर्ण सृष्टीची पुनर्निर्मिती केली आणि संपूर्ण सृष्टीला एक सुंदर असं परिवर्तन घडवून आणलं आणि त्याद्वारे सृष्टीची निर्मिती झाली. द स्पिरिट क्रिएटेड द होल ऑफ क्रिएशन इनटू इट्स ब्युटिफुल ऑर्डर. हा परिवर्तनाचा अनुभव आपण अगदी प्रारंभी अनुभवतो. त्यानंतर आपण इस्रायलच्या तारण इतिहासामध्ये पाहतो की इस्रायल लोक जेव्हा परमेश्वरापासून दूर गेले तेव्हा संदेष्टामार्फत पवित्र आत्मा हा त्यांच्याशी बोलला आणि पवित्र आत्म्याने संदेष्टाद्वारे वाणी प्रकट केली आणि त्यांना त्यांचं परिवर्तन करण्यासाठी सहाय्य केलं आणि पुन्हा परमेश्वराबरोबर आणण्यासाठी मदत केली. त्यानंतर देहधारणामध्ये म्हणजेच द थिअरी ऑफ इन्कार्नेशन, वी सी द होली स्पिरिट डिसेंडेड अपॉन मदर मेरी अँड जीसस वॉज कन्सिव्ड. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं देहधारण हा पवित्र आत्म्याद्वारे झालेला आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्यानंतर आपण पाहतो की हा पवित्र आत्मा बॅप्टिझमच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तावर अवतरला आणि त्यांनी आपल्या मिशन कार्याला सुरुवात केली. हाच पवित्र आत्मा पुढे आपण बघतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त अखेरच्या दिवशी आपल्या शिष्यांबरोबर भोजन घेत होता तेव्हा भाकर आणि द्राक्षरस ह्यावर अवतरला आणि त्याचं रूपांतर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्तामध्ये केलं आणि प्रत्येक मिसाबळीमध्ये हाच पवित्र आत्मा ह्या भाकर आणि द्राक्षरसाचं रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्तामध्ये करीत असतो. आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी हा पवित्र आत्मा शिष्यावर उतरला आणि आजच्या पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे या पवित्र आत्म्याने संपूर्ण शिष्यांचं जीवन बदललं आणि त्याद्वारे ख्रिस्त सभेचा जन्म झाला आणि ख्रिस्त सभेमध्ये हे सर्व प्रेषित कार्यरत झाले, सक्रिय झाले. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी तो फरक अनुभवला. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज पेंटेकॉस्टचा सण साजरा करीत असताना ख्रिस्त सभा आपल्या प्रत्येकाला ह्याच तारण इतिहासाद्वारे प्रकट करत आहे की तो पवित्र आत्मा आपल्यावर यावा आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे आपलं परिवर्तन व्हावं, आपलं नूतनीकरण व्हावं आणि आपल्याला ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यासाठी कृपा आणि शक्ती प्राप्त व्हावी. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये प्रेषितांची कृत्ये अध्याय 2:2 मध्ये आपण वाचतो की अकस्मात हा पवित्र आत्मा प्रेषितावर अवतरला. प्रेषित प्रतीक्षा करत होते, प्रेषित वाट पाहत होते, प्रार्थना करीत होते, पण त्यांना ठाऊक नव्हतं की कधी ती घटका येणार आहे आणि ती घटका अकस्मात झाली. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याही जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी आपण तयारीनिशी असलं पाहिजे आणि जेव्हा आपण योग्य अशी तयारी करतो तेव्हा निश्चितच हा पवित्र आत्म्याचा अकस्मात अनुभव आपल्याला येतो. प्रेषितांच्या जीवनामध्ये आणि ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये आपण पाहतो की गेली 2000 वर्ष अनेक प्रसंगामध्ये अनेक व्यक्तींच्या जीवनामध्ये हा पवित्र आत्मा अकस्मात अवतरला आणि त्यांच्या जीवनाचं त्याने कायापालट केलं आहे. त्यांचं जीवनाचं त्याने नूतनीकरण केलेलं आहे. एक नवीन जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि शक्ती प्राप्त झालेली आहे. प्रिय बंधू भगिनींनो, हा पवित्र आत्मा माडीवरच्या खोलीमध्ये आपल्या प्रेषितांना अनुभवायस मिळाला आणि म्हणून त्यांना माडीवरच्या खोलीमध्ये जावं लागलं. आपण ती शिडी चढली पाहिजे. कशाची ती शिडी होती? द स्टेअरकेस वॉज द स्टेअरकेस
ऑफ प्रेयर अँड द सॅक्रमेंट ऑफ पेनेन्स. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या प्रेषितांनी प्रार्थना आणि प्रायश्चित्त ह्याद्वारे ती शिडी चढली आणि त्याद्वारे त्यांना पवित्र आत्म्याचा अनुभव आला. आपल्याला देखील पवित्र आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी आपण अशा प्रकारे प्रार्थना आणि प्रायश्चित्त यावर लक्ष केंद्रित करून आपण त्याची तयारी केली पाहिजे. आणि त्या माडीवरच्या खोलीमध्ये म्हणजेच त्या परिस्थितीमध्ये, त्या पार्श्वभूमीमध्ये आपण जेव्हा येतो म्हणजेच आपण शुद्ध होतो, आपण पवित्र होतो, आपण पवित्र आत्म्याची प्रतीक्षा करतो, तेव्हा हा पवित्र आत्मा निश्चितच आपल्यावर अवतरू शकतो आणि त्याद्वारे आपल्या जीवनाचं नूतनीकरण करून आपल्याला नवीन जीवन जगण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती देतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला आठवण करून देतो की पवित्र आत्म्याचं आणखीन एक चिन्ह म्हणजे आपण सांघिकरित्या, एकत्रितरित्या आपल्यातले जे मतभेद आहेत ते बाजूला सरून आपण पवित्र आत्म्यामध्ये ऐक्य दाखविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परमेश्वराने आपल्याला वेगवेगळे गुण दिलेले आहेत, परमेश्वराने आपल्याला वेगवेगळ्या देणग्या दिलेल्या आहेत, पवित्र आत्म्याची अनेक दानं आणि फळं आहेत. या सगळ्यांमध्ये आपण ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये भांडणं नाहीत, त्यामध्ये मतभेद नाहीत, त्यामध्ये दुरावे नाहीत, तर एकत्रितरित्या आपण जेव्हा येतो तेव्हा निश्चितपणे आपण त्याद्वारे ऐक्य साधतो आणि पवित्र आत्म्याचा अनुभव घेतो. आणि म्हणून पवित्र आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी प्रेषित जसे एकत्र होते तसे आपण देखील आपल्यातलं जे ऐक्य आहे ते ऐक्य दर्शविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवून देतो की पवित्र आत्म्याचं फळ म्हणजे शांती. पीस इज द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. आणि म्हणून हा शांतीचा अनुभव घेण्यासाठी आपण सगळे जे आपल्याला विरुद्ध गोष्टी आहेत त्या आपण वर्ज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, पोप लिओ ह्यांचं पोप म्हणून 1 वर्ष आपण कालावधी पाहिलेला आहे. असं म्हणतात की या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये पोप लिओ ह्याने 400 वेळा आपल्याला शांतीसाठी प्रार्थना करण्यास आमंत्रण केलं आहे. पोप लिओ urged 400 times to pray for peace, to give away divisions, to give away war, to give away our selfish and ego-centered behavior and to come together and unite and pray for peace. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शांतीसाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो, शांतीसाठी आपण जेव्हा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा निश्चितपणे आपल्यामध्ये पवित्र आत्मा कार्यरत असल्याचं आणि पवित्र आत्म्याचं फळ आपल्याला दिसत असल्याचं आपल्याला जाणून येते. आणि म्हणून आपण आपल्यातला अहमपणा जो आहे, आपल्यातला मीपणा जो आहे, आपल्याला ज्या ज्या गोष्टी जणू काही डिवाईड करते म्हणजे आपल्यामध्ये वाद निर्माण करते त्या बाजूला सारून आपण एकत्रितपणे कार्य करण्यासाठी जेव्हा पुढे येतो तेव्हा निश्चितपणे पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करू लागतो. आज पेंटेकॉस्टचा सण साजरा करीत असताना अकस्मात ह्या पवित्र आत्म्याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला यावं आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन व्हावं, नूतनीकरण व्हावं, त्यासाठी आपण प्रार्थना आणि प्रायश्चित्त ह्याद्वारे जणू काही प्रयत्न करावेत आणि आपल्यातलं ऐक्य प्रदर्शित करून आपण शांतीसाठी वाटचाल करावी, पावलं उचलावीत म्हणून विशेष प्रार्थना करूया. पवित्र आत्मा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबामध्ये सदैव नांदो हीच माझी आपणासाठी प्रार्थना आहे. मे द होली स्पिरिट reign in your life and in your family.